नमस्कार. गोवन वार्ताच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार, त्याचप्रमाणे भाजपचे सरचिटणीस दामू नाईक. आम्ही त्यांच्याशी थेट बातचीत करूया. दामूजी, सर्वात प्रथम गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत. मला सांगा, आम्ही राजकारण, वॅक्सिनेशन या बाबतीत बोलणार आहोत, पण सर्वात आधी मला सांगा, तुमच्या मतदारसंघात वॅक्सिनेशन कसं सुरू आहे? लोकांचा प्रतिसाद त्याला कसा आहे? वॅक्सिनेशन आज आपल्याकडे टीका उत्सव होता, पण त्याचं नाव काही वॅक्सिनेशन ड्राईव्ह, आणि त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशी 110 ते टीकाकरण झालं आहे. प्लस मग रवींद्र भवनमध्ये तिथं वेगळं, तिथं 70-80च्या आसपास इंजेक्ट केलं गेलं. आणि त्याचबरोबर आता डेस्टिनेशन्स वाढलेल्या कारणाने मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन चालू आहे. वॅक्सिनेशन सुरू असताना फातोर्डा असेल किंवा मडगावमध्ये आपण जर बघितलं, त्याला कुठेतरी राजकीय रंग येताना दिसतो. कालसुद्धा एक इन्सिडेंट घडला की काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तू मय झालं, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यावर तुम्ही कसं भाष्य कराल? तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का अयोग्य? मुळात ह्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. मी एक सांगू इच्छितो, जेव्हा वॅक्सिनेशन सुरू झालं त्यावेळेपासून आतापर्यंत कोलांट्या उड्या मारणारे ओपोजिशन पार्टीचे लीडर्स आणि त्यांच्या लोकांनी विधानसभेपासून सगळीकडे केलेलं आहे. तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन बघा, नेटवरती जाऊन मागचे सगळे पुरावे आता एका क्षणात मिळत आहेत, एका बटनवरती मिळत आहेत. हीच माणसं वॅक्सिनेशन खोटं आहे, वॅक्सिनेशन करू नका, हे कोव्हॅक्सिन सुरक्षित नाही, किंवा त्याच्याबद्दलचा अपप्रचार करण्यात पुढं गुंतली होती. जेव्हा भारताकडे मुबलक साठा होता, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वायल्स उपलब्ध होती, त्यावेळेला इतर धर्मियामध्ये नको त्या गोष्टी फैलावून ह्या बद्दलचा अपप्रचार ह्या माणसांनी केलेला आहे. विधानसभेत पण यांनी सांगितलं आहे की कोणा डॉक्टरचा कोणाचा एक दाखला द्यायचा आणि सांगायचं की हा डॉक्टर म्हणतोय की हे सुरक्षित नाही, ते नाही. केंद्र सरकार वेडं आहे का? सरकारामध्ये जी माणसं बसलेली ती एक्सपर्ट्स आहेत आणि डॉक्टरच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच काही गोष्टी पुढे जात आहेत. वॅक्सिनेशन हे मुळात 16 एप्रिल 2021 पासून सुरू झालं. त्यापूर्वी ते प्रायमरी स्टेजला होतं. त्याच्यावरती विविध चाचण्या, म्हणजे कोविड-19 हा मुळात प्रकार कधी सुरू झाला? नोव्हेंबरच्या डिसेंबरमध्ये. पण भारतात मोठ्या प्रमाणात फैलाव हा मार्चपासून सुरू झाला. म्हणजे आपण ब्लॉकिंग वगैरे सगळं लॉकडाऊन वगैरे मार्चपासून केलं. मार्च 27 मार्चनंतर. आणि नंतरचा काळ हा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक आणि त्याचबरोबर विकसनशील देशाप्रमाणे आपणही हे वॅक्सिन तयार करावं या साठीचे प्रयोग सुरू झाले. आणि यशस्वीपणे हे सगळे गोष्टी पुढं जाताना थोडा वेळ हा लागणारच, तो वेळ लागला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या लसी आहेत, इंजेक्शन आहे, वॅक्सिन्स आहेत, कोविशिल्ड आहे, कोव्हॅक्सिन आहे, रशियाने केलेलं स्पुतनिक आहे, फायझरचं आहे, अनेक गोष्टी आहे, फार्मा कंपनी करत आहेत त्या. ह्यांच्यावरच्या सगळ्यांची प्रक्रिया जाणून घेऊन ती विकसित करून त्यांनी केलेलं ते बरोबर आहे का, हे सगळं केल्यानंतरच त्याची देवाणघेवाण हा सगळं कार्यक्रम पुढे गेलेला आहे. म्हणजे कोविड येणार उद्या म्हणून आज इंजेक्शन रेडी आहे का? नाही, आता अचानक आलेला संसर्गजन्य रोग आहे हा. म्हणजे तो क्वेश्चन मार्क आहे, हा कुठून आला आहे, चीनच्या लॅबोरेटरीमधून लीक झाला, हे सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. पण आपली लोक इतकी हुशार समजत आहेत, काँग्रेसवाली म्हणजे गोवा फॉरवर्डवाली, की ते डॉक्टरच्याही पुढे जाऊन पोचलेले आहेत. आणि त्यांना वाटतं की ते सांगतायत ते ब्रह्मवाक्य, आणि म्हणून लोकांना फसवण्याचा, फटिंगपणाचा जो उपद्व्याप आहे तो त्यांचा चालू आहे, जेणेकरून लोक मागं राहिली आणि त्याचा फटका आपल्याला थोडा वेळ बसला. आतापर्यंत आकड्यानुसार 2 डोस घेतलेले 96,000
लोक कंप्लीट झाली आणि सिंगल डोस घेतलेली 5,21,000 कालपर्यंत होती. आता यावरून तुम्ही विचार करा ना, 14 लाख पॉप्युलेशन, 15 लाख पॉप्युलेशन असलेल्या एवढ्याशा गोव्यामध्ये सिंगल डोस 5.5 लाखवरती पोचला आहे. याचं कारण कुठलं? 18+ अजूनही राहिलेले आहेत, 18+ to 44 राहिलेले आहेत. आणि लोकसंख्येच्या आधारात मुलं खालची मुलं पण राहिलेली आहेत ना, 18च्या खालची मुलं पण राहिली आहेत. सो द क्वांटम आणि त्याची प्रक्रिया सगळ्यात जास्त जर कुठं जर मोठ्या प्रमाणात सुंदर म्हणजे व्यवस्थितरित्या आहे ती गोव्यात चालू आहे. म्हणजे तुमचा एकंदरीत असा आरोप आहे की सरकार कुठेतरी सगळ्यांना वॅक्सिनेशनमध्ये सहकार्य करा असं आवाहन करत असताना तुमच्या मतदारसंघात विरोधक याला आडकाठी आणत आहे असं तुम्ही म्हणता. एकदम एकदम म्हणजे 100% हे सत्य आहे. जेव्हा हे सगळे आता त्याला रंग देण्याचा प्रकार काय येतोय हे त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे. आपल्याकडे 29 आमदार आहेत, सरकारात सगळे आहेत, भाजपचेच आमदार आहेत, प्लस काही मतदारसंघात आम्ही व्यवस्थितपणे कार्य चालू आहे. मग ज्या मतदारसंघात आमदार नाही त्यांना काहीतरी प्रसिद्धीसाठी पाहिजे ना. बाकी कुठंच कशाला प्रश्नचिन्ह आहे का? म्हणजे मडगाव फातोर्ड्यामध्येच ह्या सगळ्या धांदली होतात का? नाही ना मुळात. आणि वरून शिक्षित समाज आहे, एज्युकेटेड क्लास आहे. ही इलिटरेट क्लासचं हे नाही आहे तिथं, मतदारसंघ नाही आहे. मेट्रो आहे, मेट्रो म्हणजे इतका पुढारलेला आहे. आणि असं असताना जे थोडे काही शिकलेले नाहीत, OBC ST समाज वगैरे जिथे जिथं आहे त्यांच्यात भ्रम टाकण्याचा हा प्रकार आहे. हा तुमचा थेट आरोप आहे. थेट आरोप नाही, म्हणजे मी सत्यस्थिती सांगतोय. आपल्याकडे उदाहरणं आहेत, सांगितलेली उदाहरणं आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की लोकांना इतकं घाबरून टाकलेलं आहे या लोकांनी की म्हणजे 70-75च्या आम्ही घरोघरी जाऊन लोकांना विनंती करतोय, आई घेतलं का कोविडचं डोस वगैरे. तर 75च्या वरती 70-80च्या वरती काही लोक असे आहेत, नाही 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 मी नाही घेणार. आपण फोर्स करू शकत नाही, ओढून बाहेर काढू शकत नाही. कन्व्हिन्स केलं तरी पण नाही, मरतोय तर मरू दे असं सुद्धा म्हणणारी लोक आहेत. या सगळ्यांचा विचार करून सामंजस्याने व्यवस्थितपणे दोघांनी हातात हात घालून केलं पाहिजे. मग आम्ही समजा त्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली वाहनं वगैरे देऊन किंवा लोकांच्या घरी जाऊन कन्व्हिन्स केलं किंवा जाहिरातबाजी केलं तर काय चुकलं? जाऊ दे ना, जेवढे लोक बाहेर आहेत तिथे लोक येऊ दे, आधी त्यांना वॅक्सिनेशन करू दे ना, या मार्गाने किंवा त्या मार्गाने. म्हणजे तो व्हायरल नाही होणार ना पुढं, याच्यापासून त्याला त्याच्यापासून त्याला असं नाही होणार. सगळे एकदा कवचामध्ये आलं आहे, त्या शिल्डमध्ये आलं आहे की मग हां आता आम्ही फिरायला मोकळे, समाधान. इलेक्शनच्या वेळेचं इलेक्शनला बघूया ना. तुम्ही म्हणता की इलेक्शनच्या वेळेचं इलेक्शनला बघूया, पण मागील काही दिवस आपण जर बघितलं तर तुमच्या फातोर्डा मतदारसंघात कुठंतरी तुम्ही आणि विरोधक यांच्यामध्ये आम्हाला शाब्दिक जुगलबंदी खूप पाहायला मिळते. आरोप प्रत्यारोप सुरू झालेलं आहे. असं म्हणायचं की तुम्ही पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेला आहात, पुढील विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. त्यामुळे असं चित्र आहे की विरोधकच तुम्हाला हे विचलित करतात किंवा चिथावून टाकतात असं वाटतं तुम्हाला? आम्ही शिस्तबद्ध रीतीने काम करतो. 2012ला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला मी पराभूत झालो. पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता त्या लोकांसाठी माझा दार सदैव खुला आहे. आणि मग मी तिथं एक लहानसं ऑफिस जे पूर्वापार चालू आहे तिथं राहून लोकांची जर सेवा केली, म्हणजे मी शब्दशः सांगतोय, सकाळी उठल्यापासून तिथं येणाऱ्या लोकांचे फॉर्म भरून द्या, त्यांना मदत केली, कोणाला काही केलं तर काय बिघडलं? समजा कोणाला जर इच्छा असेल त्याने पण आपलं एक घरी लोकांना आवाहन करायचं की मी पण हे करतोय. मी असं म्हणू शकत नाही, समाजकार्यात उतरलेला माणूस नाही, मी आता आमदार नाही, तुम्ही तिथं जा, मी करू शकत असं म्हणू शकत नाही. कारण त्यांचं प्रेम आहे म्हणून तिथे येत आहेत. त्यांना कुठंतरी आस्था आहे की इथं गेल्यानंतर आपलं काम होणार म्हणून येत आहेत. आणि त्यांना सगळ्यांना एक वाट दाखवण्याचं काम करणं हे मी माझं कर्तव्य समजतो.
आणि त्यामधून जर मला जर आनंद मिळतो आहे, पार्टीला पण उभारी येतं आहे आणि निश्चितही मी ते करणार. आणि त्यानुसार तो मतदारसंघ आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी जिवंत ठेवावा आणि त्यानुसार मग मी इलेक्शन लढलो आहे. आता त्यांना घाबरायचं कारण नाही आहे ना पुढच्या माणसाला, पण पुढचा माणूस हा फक्त फटिंगपणा म्हणजे बाप आहे फटिंगगिरीचा. आता लोकांना कळू लागलं आहे. आता तुम्ही म्हणताय तो आरोप प्रत्यारोप. कुठलीही चुकीची माहिती दिली तर ती लगेच ताडकन ती खरी माहिती लोकांना देण्यासाठी माझा प्रयत्न असतो. आता उदाहरणार्थ सांगतो, मागच्या टवते वादळाने सगळीकडे संहार केला. म्हणजे विजेचे खांब कोलमडले, वीज गेली. पण फातोर्ड्यामध्ये मडगावमध्ये वीज नाही गेली. लगेच इथल्या फटिंग आमदारने हे हॅबिच्युअल लायर लगेच सुरू केलं की मी इलेक्ट्रिसिटीचा 100% भूमिगत वीज वाहिन्या अंडरग्राऊंड भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या म्हणून आपल्याला अनइंटरप्टेड सेवा मिळाली. मग माझ्यातलं जो सत्य परिस्थिती आहे ते सांगण्यासाठी स्वाभिमान जागा झाला, त्यात नवल नाही. मी लगेच पत्रकार परिषद व्हिडिओच्या मार्फत मी लगेच त्याचा तो जो लाय जे आहे ते खोटारडेपणा आहे तो खोडून काढला सगळ्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सकट. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे काय, भूमिगत वीज वाहिन्या मी आमदार असताना झालेल्या आहेत. त्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचे वीजमंत्री यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचे पुरावे ते वर्क ऑर्डर 32.79 कोटीची ऑर्डर जी पणजी आणि मडगाव इथं 5 स्क्वेअर किलोमीटरच्या मध्ये करायची 2004 मधली आणि मग 2010 मधली आणि काम संपूर्ण करा 2012 29/4/2012 या तारखेसकट दिलेली ऑर्डर मी माझ्या फेसबुकवरती लाईव्हमध्ये टाकलेली आहे. आता लोकांना कळ कोण खोटारडा आहे तो. लोकांना माहीत नाही काही गोष्टी. नवीन जनरेशन आहे त्यांना माहीत नाही. जे खोटं आहे ते लगेच पचवलं गेलं जातं. माझं दुर्दैव आहे की मी 2012मध्ये जेव्हा पराभूत झालो त्यावेळेला व्हॉट्सॲप नावाचा सोशल मीडिया नावाचा प्रकार नव्हता. आणि जितकी कामं मी विरोधात राहून केली ती कामं लोकांपर्यंत पोचली, तितक्याच माणसापर्यंत पोचली पेपरच्या माध्यमाने. पण यंगर जनरेशन म्हणजे तेव्हाचे 8, 10, 15 वर्षाची जी मुलं होती 2012-11ला ती आता 10 वर्षांनी मोठी झाली 25-30. त्यांना या गोष्टी माहीत नाहीत. कारण 2012 मी पराभूत झाल्यानंतर मागच्या गोष्टी परत कसं व्हॉट्सअपवरती टाकणार. व्हॉट्सअप हा 2014ला फेसबुकने टेकओव्हर केला आहे. आणि हे युग जे आहे, तंत्रज्ञान जे आहे हे 2014पासून आपल्या गोव्यात सगळ्या भारतात मोठ्या प्रमाणात खालपर्यंत पोचलेला आहे. आणि त्याचा फायदा हा विरोधक घेतोय. त्यातून खोट्या बातम्या, त्यातून खोटी माहिती लोकांकडे पोचवतो. म्हणून आता मी प्रत्येक घरी जाऊन जाहीर आव्हान देतोय. विजय सरदेसाई आमदार झाले 2012ला आणि 2017ला परत झाले. 5 वर्ष आमदार होते, मग मंत्री झाले. त्याचे 2 सहकारी पण मंत्री झाले. 14 पोर्टफोलिओ त्याच्याजवळ होत्या. डेप्युटी CM झाले. त्याने आपल्या कारकिर्दीत एक तरी प्रकल्प फातोर्ड्यामध्ये जर केला आहे तर दाखवावं. मी त्यांना जाहीर आव्हान देतोय. एक प्रकल्प. हे प्रकल्प काही प्रकल्प मनोहर पर्रीकरांच्या काळात सुरू झाले, काही काँग्रेसच्या काळात सुरू झाले. पण सुदैवाने मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना या दोन्ही गोष्टी सगळ्याबरोबर मिसळून ह्या केल्यात. त्यांना सहकार्य केलं. मग अनेक गोष्टी लोकांना त्यांनी फटिंगपणाच्या नावाखाली लोकांना म्हटलं की तुमची शेतं गेली आहेत, ती शेतं तुम्हाला मी परत आणून देणार. आतापर्यंत का नाही त्यांना शेतजमीन परत दिल्या. आमदार आहे, माझ्याकडे जमत नाही, मला सरकार पाहिजे. मग तो मंत्री झाला. मंत्री आहे, अजूनही जमत नाही, डेप्युटी CM झाला. मग मनोहर पर्रीकर साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा डी फॅक्टो हा CMच म्हणून कामं करत होता.
त्यावेळेला का नाही दिल्या? मग तेव्हा नाही झालं म्हणून आता काय प्राईम मिनिस्टर व्हायला राहिला आहे का? नाही आहे ना. लोकांना झुलवत ठेवायचं, टांगती तलवार ठेवायची, हे काँग्रेसचं राजकारण आहे. हे पूर्वापार चालवत आहे आणि येणारी ही पिढी, जी शिकलेली पिढी आहे, त्यांना हे कळायला लागलं आहे. आणि शिकलेले आई वडील आपल्या मुलांना पण, शिकलेल्या मुलांना पण सांगतायत, शिकलेल्या मुलांना. असं नाही की मुलं शिकली म्हणजे त्यांना सगळं कळतंय. मी पण शिकला आहे, पण ह्याचा अर्थ असं नाही की मला सगळ्या गोष्टी कळत आहेत. या 49 वर्षात, 49 इयर्स माझ्या म्हणजे आयुष्यात, हे 49 वर्षाचे म्हणजे आता अजून नाही, मी 50 नाही झालो. मला जर कोणा 60 वर्षाच्या एका व्यक्तीने जर सांगितलं की दामू हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे, तर त्याच्या अनुभवावरून, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या माहितीवरून मी माघार घ्यायला तयार असतो. आणि आत्ताची मुलं पण आई वडिलांचं ऐकतायत. त्यांनी जर वयस्कर नाही रे, आम्ही असं आहे, ते अमुक मी होतो तेव्हा, दामूनं केलं होतं, मी तिथे साक्ष आहे वगैरे सांगितल्यानंतर हळूहळू लोकांना, म्हणून विरोधकाचा जळफळाट झालेला आहे. आणि त्याची पावती कालच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकात लोकांनी दिली. तिथं मी 0 होतो, 0. तिथं मला 5 दिलेत, म्हणजे 3 हे माझे जिंकून आलेत. एक 10 मतांनी पडला आहे आणि एक 100च्या आत आणि 3 200च्या आतमध्ये. काय दाखवत आहे? जो बाता मारत होता 11-0 11-0, तो आता 8-3 वरती. मतं, लोकांचं प्रेम, हे सगळं या कारणीभूत आहे. सत्य कधीही मरत नाही, फक्त उशीर लागतोय. हे आणखी एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि त्यासाठी हा उशीर, 9-10 वर्षात जो उशीर झाला आहे, त्याला मी उत्तर देतोय. कालच्या पत्रकार परिषदेत म्हणजे कुठंतरी परत म्हटलं आहे की संसड्यावरचे वेस्ट दामू होता मरे, 10 वर्ष दामू आशिल्लो. अजूनही दामूच्या नावाने रडणारा माणूस मी बघितला आहे. म्हणजे 2012ला आय एम वोटेड आउट. देन आफ्टर बिकमिंग MLA of that particular Fatorda constituency, right from 2012 to 2017 and from 2017 to 2019 as a deputy chief minister, अजूनही तो दामू होता असं जर म्हणतोय, तेव्हा तुझी नालायकगिरी, इनकम्पिटन्सी जी आहे ती लोकांना कळाली ना. सरकार ही निरंतर प्रक्रिया. ज्या दिवशी मी नाही त्या दिवसापासून तुम्ही टेक ओव्हर करायला पाहिजे. ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ते पुढे न्या. समजा गार्बेज ट्रीटमेंट प्लांटवर मी नाही केलं ना, तूच उत्तर दे ना आता. म्हणजे तू 5 वर्ष आमदार, डेप्युटी CM, मडगाव नगरपालिकेत 3 वेळा निर्विवाद बहुमत असलेली तुझी पार्टी, म्हणजे सगळं मडगाव तुझ्या हातात, स्वायत्त संस्था आहे ती. असं असतानासुद्धा तू का फेल झाला आहे? 2012पर्यंत 14th कमिशनचे पैसे तू का आणू शकला नाहीत? विरोधात होता. मग 2019 मार्चपर्यंत का आणू शकला नाहीत? डेप्युटी CM होता. तोपर्यंत काय चाटत होता का? आणि आता अचानक 14th कमिशनच्या माध्यमातून 39-40 कोटी म्हणजे जे पेंडिंग आहे त्याच्यावरती कामं घेणार आणि आपण काहीतरी करणार. सरकार म्हणजे आर्थिक परिस्थिती वगैरे सगळी माहीत असताना हे जे डोकं आहे ना, त्यामध्ये काही त्यांच्या चांगले विचार असतात. ते चांगले विचार मतदारासाठी किंवा गोव्यासाठी कर. माझा त्याला सल्ला आहे. म्हणजे प्रांजळपणे कबूल करतोय. जे विचार आहेत ना ते चांगल्यासाठी जर केले असते ना, तो आज लोकांचा हिरो झाला असता. पण तुझ्या जी विकृती भरलेली आहे, विचार जे आहेत ते विचार फक्त स्वसाठी, भोगवादासाठी, फक्त करप्शन, भ्रष्टाचारासाठी वापरणे हे बंद कर. कारण प्रत्येक माणसामध्ये राम आणि हराम दोनही असतो. चांगले विचार जर समजा होते, ते जर प्रत्यक्ष जर लोकांसाठी जर केले असते,
त्यामध्ये निश्चितच लोकांनी उचलून धरले असते. म्हणजे नियोजन टाउन अँड कंट्री प्लॅनिंगचे कन्व्हर्शन न करता व्यवस्थितपणे ते 300 FAR वगैरे न देता समजा त्याचा उपयोग समाजासाठी जर कुठंतरी चांगला होतो, निश्चितच लोक तुम्हाला सॅल्यूट करतायत. असं म्हणतात की विरोधकही दावा करतात की अशी चर्चा आहे की ज्या दिवसापासून डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून दामू नाईक यांना एक बळ मिळालं किंवा त्यांना एक ताकद मिळाली. कारण मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांचं नातं अतिशय जवळचं आहे, त्यामुळं दामू नाईक यांची कामं होतात तिथं अशी चर्चा व्हायला लागली. ह्यात किती तथ्य आहे? मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला किती सहकार्य आहे आणि हे खरोखरच बरोबर आहे? अ, एक चांगले मुख्यमंत्री आम्हाला मिळालेले आहेत. सारासार विचार करणारे उमदं नेतृत्व आहे. आणि ते मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे प्रत्येक वेळेला सल्ला देण्यापासून मदत करण्यात सदैव तत्पर असतात. त्याआधीसुद्धा मनोहर पर्रीकर हे खरे म्हणजे मी आमचे गुरु आहेत. मी इतकं म्हणजे आमच्या इतकी मित्रता होती की त्यांच्याबरोबर राहण्याचा सुद्धा योग मला आला. म्हणजे आम्ही अमेरिकेत 2 वेळेला 3 वेळेला होतो. 2008ला 25 दिवस, इतकं आम्ही जायचो आपल्या स्वखर्चाने वगैरे, तिकीट काढायचं, बाकी सगळे अरेंजमेंट ते करायचे. पण आमच्यात खूप इतक्या गोष्टी म्हणजे शेअर व्हायच्या की खूप शिकलो आहे मी त्यांच्याकडं, खूप शिकलो आहे. म्हणजे म्हणजे माझ्या आयुष्यात कधी ही लाईन मी कधी कट करणार नाही. मनोहर पर्रीकरच्या कडून शिकण्यासारखं खूप होतं. तेही माझं काम करायचे. पण राजकीय परिस्थिती ह्या परिस्थितीनुसारच सगळं असायचं. म्हणजे 2012ला मी जेव्हा पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन म्हणजे मी रवींद्र भवन काही तिकीट पण मिळाली ना. म्हणजे पार्टीच्या माध्यमातून काम करताना विश्वास ठेवला ना, ते त्याच्या विश्वासाला मी पात्र आहे हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर त्यांच्या आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रमोद सावंत आले, तेही त्याच पद्धतीने आम्हाला विश्वासात घेऊन सगळे कामं करता येईल. आता असं म्हणू नका की मध्ये 3 वर्ष डेप्युटी CM म्हणजे आपल्या सरकारला पाठिंबा देणारे विजय सरदेसाईच होते. म्हणजे त्यावेळेला मी जो काही निर्णय होता तो निर्णय मान्य करून गप्प बसणं पसंत केलं. मग पार्टीचं काम चालू होतं. कामं तर माझी होतच होती. मी तेव्हाही सरकारकडे जाऊन जे काही कामं असायचे ते करायचं. पण एक गोष्ट मी परत एकदा या माध्यमातून मी लोकांच्या समोर मुद्दामून मांडतोय. ह्या दिवसात मी आत्मचिंतन करताना एक प्रश्न मला पडतोय की 2012 ते आतापर्यंत मी माझं काम करत आहे, तर मग मला विरोधकाकडून शिव्या हे मला कशाला? अरे मी तर आमदार नाही आहे, मी फक्त काम करते. म्हणजे ह्यांची अपेक्षा कशी आहे की अपेक्षा की मी काम करण्याचं बंद करायचं, म्हणजे ते ऑफिस बंद करायचं, पूर्णपणे संन्यास घ्यायचं, पार्टीचं तर पार्टीचं काम करायचं. आणि ह्यांना हवं तसं रान मोकळं चोरायला, म्हणजे त्यांना कोणीही विचारणारं नाही. एका माणसाने तरी म्हणजे त्याच्या गुंडगिरी त्याच्या ह्याच्याबद्दल कोण आवाज काढतोय का? काढत नाही. आणि जो कोण काढतोय त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं असतं. त्यानुसार ही लोक माझ्या मागं आहेत. पण ह्यांना हे काही लोकांना आवडत नाही. अनेक लोकांना जेलसी आहे, जेलसी. आम्ही शब्द करतोय जेलसी. आणि काम जो माणूस करतो त्याच्यावरच आरोप होत आहेत. चिखलात उतरल्याशिवाय अंगावर 1-2 हे पडणारच, काम नाही होणार. वरती उभा राहून जर हात सगळे बांधून जर काही बोललो तर शर्टावरती हे नाही. पण हे मनोहर पर्रीकर रोज म्हणायचे, चिखल साफ करायचं असेल तर चिखलात उतरावं लागतं. बरोबर आहे. आणि तेव्हा 1-2 हे. पण माझा प्रश्न आहे, अजूनही मी या माध्यमातून म्हणतोय की 2012ला मी पडलोय ना, आणि जी लोकांना विरोधकाकडे जायला नको, विजय सरदेसाईकडे जायला नको, कारण थोड्यांना तो आवडत नाही. माणूस म्हणून त्याची विकृत पद्धत म्हणजे ते करप्शन बाकीच्या या सगळ्या लोकांना आवडत नाही. आणि आवडत नसल्यामुळे काही लोक त्यांना तिथं जायला नको आहे.
ती लोक आपल्याकडे जर येत आहेत आणि म्हणत आहेत की आपलं जरा फॉर्म भरून आपल्याला मदत कर, आपल्याला काहीतरी ते ह्याच्यामध्ये सहकार्य कर, मग मी काय करायचं? नाही नाही नाही, तुला तिथं जावंच लागेल असं म्हणू का? नाही 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 असं म्हणू का? एक त्यांच्यासाठी एक आशेचा किरण म्हणून तिथं बसतंय, पक्षाचं काम करतंय. पण त्यासाठी ते काम करतोय म्हणून कोणी मागचे कोणतरी जेलस होत आहे, त्याला माझा प्रश्न उत्तर नाही. आणि दुसरं, मी शॅडो एमएलए पण नाही आहे, पण थोड्यांना वाटतंय की त्याचे राहणीमान चालणीमान वागणं हे एमएलए सारखंच आमदारासारखंच आहे. नाही आहे, हा माझा स्वभाव आहे. त्या स्वभावाला काहीच करू शकत नाही ॲग्रेसिव्हली जाण्याचा. तुमचा फातोर्डा मतदारसंघ, तुमच्या बाजूचा मतदारसंघ मडगाव आहे. मडगावला हल्लीच एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाल्या, म्हणजे स्थानिक आमदार जे विरोधी पक्ष नेते आहेत दिगंबर कामत, त्यांचे 2 स्वकीय नगरसेवक जे कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर होते, त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही. ह्या डेव्हलपमेंटकडे तुम्ही कसं पाहता? आणि हा कुठंतरी दिगंबर कामत यांच्यासाठी एक धक्का असं म्हटलं जातं, कारण ते त्यांचे अतिशय जवळचे होते. ह्यावर तुम्ही शेजारच्या मतदारसंघात आहात, ॲक्टिव्ह आहात पॉलिटिक्समध्ये, याचा तुम्ही कसा काय अभ्यास करता? हा खरं म्हणजे त्यांचा अंतर्गत मामला आहे आणि या त्यांच्या अंतर्गत मामल्यामध्ये आम्ही लुडबुड करू शकत नाही. पण एक गोष्ट आहे की इतकी वर्षे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात कधी न बोलणारे नगरसेवक आज जर तोंड उघडू लागले आहे, तर कुठंतरी पाणी मुरतंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि राजकारण म्हणून जर बघायला गेलो तर त्यांच्यात नंतर आज आलेली कटुता उद्या मित्रतेत पण बदल होणार. मग जोपर्यंत ते काही गोष्टी उघडपणे काही गोष्टी होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे म्हणजे सीतापुढं मीठ काय ते खाण्याचा प्रकार आहे. त्याबद्दल मी जास्त न बोललेलं बरं. आता विधानसभा निवडणूक 2022ची अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. तुमचं फातोर्डा मतदारसंघात पुन्हा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असालच, त्याबद्दल काही शंका नाही. पण एकंदरीत जर आपण साष्टीचं राजकारण बघितलं तर त्या साष्टीच्या राजकारणाभोवती गोव्याचं राजकारण फिरतं आणि तुमचे जे विरोधक आहेत तेच म्हणतात की मी साष्टीचा नेता आहे. याला तुम्ही कसं खोडून काढाल? 2022चं राजकारण तुम्ही कसं बघता आणि पुढे भविष्याचे काय प्लॅन आहे? साष्टी आणि राजकारण यांचं नातं म्हणजे विळ्या भोपळ्याचं पण आहे. कधी कधी उलटवार असतो, कधी कधी पलटवार असतो, कधी कधी म्हणजे सांगू शकत नाही. पण यामध्ये लोकांचं एक आहे, ज्यांना लोकांना एक समाजात माणूस एकदा आवडला तर त्या माणसावरती लोक अतोनात प्रेम करतात. ख्रिस्ती बहुल असलेल्या ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघसुद्धा म्हणजे 2 वेळा मला पराभूत होण्याचं कारण म्हणजे सुद्धा माझा स्ट्रॉंग होल्ड असलेले जे वार्ड होते ते गेले ना, आणि मग ते सगळे डेमोग्राफी बदलली. ज्यांना हे लॉजिस्टिक आणि हे सगळ्या गोष्टी माहीत आहे तो माणूस कधी तो पडलो मरे असं म्हणणार नाही. पण ज्यांना काहीही माहीत नाही, म्हणजे एका कुठंतरी बसलेले असतात आणि किती मतदार आहे माहीत नाही, त्यामध्ये किती म्हणजे त्या मतदारसंघात किती नॉन गोवन्स आहेत माहीत नाही, गोवन्स किती आहे माहीत नाही, गोवन्समधल्या सोशल इंजिनिअरिंगचा काही माहीत नाही, म्हणजे तिथं कॅथलिक किती आहे माहीत नाही. काही माहीत नसलेलं माणसं कुठंतरी बसतात आणि ते झालं हे झालं. राजकारणसुद्धा आता एका प्रकारचं मॅनेजमेंटच झालेलं आहे आणि यावरती अनेक लोक डॉक्टरेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. पण साष्टी हे दगा दिलेल्या माणसाला कधीही पुन्हा स्थान देत नाही. माणूस कोण? खूप म्हणजे मागचे इतिहास काढून बघा, कोणीही समजा मतदारसंघात समजा उलटला म्हणजे त्यांच्या शब्दाच्या पलीकडे गेला तर मग ते त्याला जुडास ठरवतात आणि त्याला नेस्तनाबूत करतात. आणि मुळात
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणाचं सगळं सेंटर जे आहे म्हणजे ते तिथून सगळ्या गोष्टी तिथून घडत आहेत घडामोडी. बघूया त्यावर सविस्तर मी म्हणजे खूप लांब आहे ते न बोललेलंच चांगलं, कारण 6 महिने राहिलेले आहेत. निवडणुकीचा काळ जवळ आला आहे म्हणून मी दुकान टाकलं आहे असंही नाही. आम्ही त्या दिवसापासून 2000 सालापासून होतो. 1999 म्हणजे इलेक्शनच्या सुरुवातीपासून 27 वर्ष होती, तेव्हा मला तो आतापर्यंत आहे. बाकी सगळं श्रींची इच्छा. तर हे होते फातोर्ड्याचे माजी आमदार त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर खुलेपणानं आपलं मत व्यक्त करताना विजय सरदेसाईंवर सडकून टीका केली आहे. त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असताना आपल्या मतदारसंघात विरोधक मात्र कशा तऱ्हेनं ह्यासाठी मुद्दामून खोडा घालतात हे देखील त्यांनी सांगितलं. आणि 2022च्या राजकारणाबद्दल सध्या आपण काही भाष्य करणार नाही. आपलं काम पूर्वी जे सुरू होतं ते आता सुरू आहे अशा तऱ्हेचा मनमोकळे संवाद त्यांनी आपल्याबरोबर साधला. आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद.